नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका शिव. आज आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या ब्लॉगला खूप छान प्रतिसाद मिळाला व यूट्यूबवरसुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. आज मी लवकर उठलो होतो कारण म्हटलं तर आज योगाला सुरुवात करावी म्हटली. बॉडी फॅट भरपूर झाला आहे, त्यामुळे त्याला कमी करण्याचा छोटासा प्रयत्न चालू होता. सुरुवात केली मेडिटेशनने आणि नंतर अनुलोम विलोम केला. कसं असतं पब्लिक, एक्सरसाइज ही बॉडीसाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. दिवसभर तुम्हाला एकदम तरोताजा आणि फ्रेश ठेवते एक्सरसाइज. अनुलोम विलोम तर इतकं तर मग त्यानंतर टाईम झाला होता आपल्या क्लासला जाण्याचा. झाला नव्हता, आणखी होता, पण आंघोळ तेन करून फ्रेश होऊन जायला वेळ लागत होता. त्यामुळं चलो. त्यानंतर आपल्या माडीवर एक फूल लागलं होतं सुंदर, त्याची फोटो काढली. नंतर आमच्या ब्रह्मकमळाला यावर्षीच खूप फुलं लागली होती, पण आता नवीन पालवी फुटते आणि खाली एक नवीन पानाला नवीन सुंदर आणि सुंदर एक कळी आलेली आहे. चला मग आपण राहिलो रेडी. आता झाली आहे आपली आंघोळ. चला पाणी पिऊन घेऊया, कारण पाणी पिणं सकाळ सकाळी खूप बेस्ट असतं. त्यानंतर होता टाईम, त्यामुळं जरा मोबाईल एक्सप्लोअर केला. काल यूट्यूबवर टाकला होता ना व्हिडिओ, त्या व्हिडिओला किती शेअर्स लाईक्स आले, पण नेटच चालू केलं नव्हतं, त्याच्यामुळं ते चालतच नव्हतं. हुडकलो, मग त्यानंतर नेट चालू केल्यानंतर कळालं किती व्ह्यूज आले आपल्या व्हिडिओला. 573 समथिंग व्ह्यूज आले होते. आज आणखी चांगले यावेत अशी 543 आलेत. आज आणखी चांगले यावे अशी अपेक्षा आहे. हा माझा चॅनल आहे, हा माझा व्हिडिओ आहे, त्याला बघा, प्रतिसाद द्या, तुमचा लाईक शेअर कमेंट करा. माझ्या व्हिडिओला तुमचा सपोर्ट असू द्या. नंतर आपण क्लासला आलो होतो तेव्हा एक क्लिक काढली होती. क्लास झाला, मग आलो दुकानला, साफसफाई केली, पूजेला सुरुवात केली. साफसफाई पूर्ण झाल्यानंतर उदबत्ती त्यांनी लावून घेतली आणि उदबत्ती आज पेटायलाच तयार नव्हती. कारण झालं काय होतं, फ्रीजमधनं पाणी बाहेर येत होतं, कारण फ्रीज बंद केलं होतं आपण साफ करण्यासाठी, त्यामुळे ती नम पडली होती. थोडा प्रयत्न केल्यानंतर चालू झाली. त्यानंतर स्वामीला सर्वांना ओवाळून घेतलं, गल्ल्याची पूजा केली आणि अशी गल्ल्याची पूजा केली आणि आज आपला असा दिवस चालू झाला. तर मंडळी, सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा.